आपल्या देशात एक फार गमतीशीर पण तितकीच गंभीर गोष्ट आहे. आपल्या घरांमध्ये, तिजोऱ्यांमध्ये आणि मंदिरामध्ये मिळून आज आम्ही ती जवळपास 30,000 टन सोनं पडून आहे. 30,000 टन. जागतिक बाजारभावानुसार याची किंमत काढली तर ती जवळपास $5 ट्रिलियन घरात जाते. म्हणजे आपल्या देशाच्या एकूण GDPच्या सव्वा पट संपत्ती फक्त सोन्याच्या रूपात बंदिस्त आहे. आणि तरीही आपण दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करून परदेशातून नवं सोनं विकत आणतोय. गेल्याच वर्षी आपण जवळपास 71 अब्ज डॉलरचं सोनं आयात केलं. घरात अफाट संपत्ती पडून असताना आपण आपला परकीय चलनाचा साठा रिकामा करून सोनं घरात भरतोय. हा विरोधाभास सरकारला आता असह्य झालाय आणि म्हणूनच तुमचं हे तिजोरीतलं सोनं बाहेर काढण्यासाठी एक खूप मोठी खेळी खेळली जाते आहे. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. मे महिन्याची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एक आव्हान केलं होतं. ते म्हणाले होते की पुढचं 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा. हे असं अचानक का सांगण्यात आलं? कारण देशाच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला होता. एकीकडे जागतिक बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले. जानेवारीत सोन्याने $5,700 प्रति अंशचा टप्पा ओलांडला होता आणि दुसरीकडे आपली सोन्याची भूक काही शमत नाहीये. आपण जे 71 अब्ज डॉलरचं सोनं आयात केलं त्यामुळे आपली व्यापार तूट भयानक वाढली. रिझर्व्ह बँकेने सुद्धा त्यांच्या अहवालात सांगितलंय की आपल्या देशाच्या एकूण व्यापार तुटीपैकी निम्म्याहून अधिक तूट ही फक्त तेल आणि सोन्याच्या आयातीमुळे आहे. याचा अर्थ काय होतो? आपण डॉलर देऊन सोनं विकत घेतो आणि आपला रुपया कमकुवत होतो. रुपया घसरला की पेट्रोल डिझेल महाग होतं आणि परिणामी महागाई वाढते. हे सगळं चक्र थांबवण्यासाठीच आता ऑगस्ट महिन्यात म्हणजे पुढच्या 2 आठवड्यात सरकार एक नवी कोरी गोल्ड स्कीम घेऊन येत आहे. तुम्हाला वाटेल यात नवं काय आहे? सरकारने 2015 मध्ये पण सुवर्ण मुद्रीकरण योजना म्हणजे गोल्ड मोनेटायझेशन स्कीम आणली होती. हो, आणली होती. पण ती योजना स्पेशल आपटली. किती आपटली? गेल्या 11 वर्षात त्या योजनेअंतर्गत पूर्ण देशातून फक्त 39 टन सोनं जमा झालं. कुठे 30,000 टन आणि कुठे 39 टन. शेवटी मार्च 2025 मध्ये सरकारने त्यातील मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या ठेवी अधिकृतपणे बंद करून टाकल्या. आता फक्त 1 ते 3 वर्षाच्या ठेवी सुरू आहेत. पण ती जुनी योजना का फसली याचा सरकारने आता सखोल अभ्यास केलाय. आपण भारतीय लोक सोन्याकडे फक्त एक धातू किंवा नुसती गुंतवणूक म्हणून बघत नाही. आपल्यासाठी ती एक भावना आहे. आजीचा जुना हार, लग्नातले दागिने, बाळाचे वाळे याच्याशी आपल्या आठवणी जोडलेल्या असतात. जुन्या योजनेत नियम असा होता की तुम्ही बँकेत सोनं दिलं की ते तिथेच वितळवलं जाणार. तुमचं दागिने पण संपून त्याचं फक्त एका आकड्यात रूपांतर होणार आणि त्यावर व्याज किती मिळायचं? तर 2 ते 2.5%. लोक म्हणाले, अवघ्या 2.5% व्याजासाठी आम्ही आमची भावनिक ठेव का नष्ट करायची? दुसरी भीती होती इन्कम टॅक्सची. भरपूर सोनं बँकेत नेऊन दिलं आणि उद्या प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवली तर? हे कुठून आणलं? बिल दाखवा असे प्रश्न विचारले तर? या भीतीने सामान्य माणूस बँकेच्या पायरीवर गेलाच नाही. शिवाय बँकांनाही या योजनेत फारसा रस नव्हता. पण आता जे घडते ते पूर्णपणे वेगळं आहे. सरकारला एक गोष्ट पक्की समजली आहे की लोक बँकेच्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवत नाहीत, पण ते त्यांच्या पिढ्यानपिढ्या ओळखीच्या असलेल्या सराफावर म्हणजे स्थानिक ज्वेलर्सवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. आणि म्हणूनच या नव्या योजनेत देशभरातल्या ज्वेलर्सना थेट सामावून घेतलं जाते. हे पहिल्यांदाच होते. आता तुम्हाला तुमचं पडून असलेलं सोनं घेऊन बँकेत जाण्याची गरज उरणार नाही. तुम्ही तुमच्या ओळखीच्या सराफाकडे थेट जाऊ शकता. हे सराफ आता या योजनेचे कलेक्शन आणि टेस्टिंग एजंट म्हणून काम करतील. ते तुमच्याकडून सोनं घेतील, त्याची शुद्धता तपासतील आणि ते अधिकृत रिफायनरीकडे किंवा बँकेकडे पाठवतील. या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता असेल आणि या कामासाठी सराफांना गोळा केलेल्या सोन्याच्या मूल्यावर 1.5% कमिशन किंवा हँडलिंग फी दिली जाईल. याचा सरळ अर्थ असा की आता ज्वेलर्स स्वतः तुम्हाला फोन करून सांगतील की तुमचं पडून असलेलं सोनं या योजनेत गुंतवा. ज्वेलर्सचा यात खूप मोठा फायदा असेल. त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारातून महागडं सोनं आयात करण्यावर अवलंबून राहावं लागणार नाही. देशातल्या देशात लोकांकडून आलेलं सोनं त्यांना कर्जाच्या स्वरूपात आणि कमी व्याजदरात कच्चा माल म्हणून मिळेल. आणि तुमची ती दागिने वितळवण्याची जी भीती होती त्यावरही आता एक नवा उपाय शोधला जातोय. अशी चर्चा आहे की आता दागिने लगेच वितळवण्याची सक्ती नसेल. तुम्हाला डिमटेरियलाइज्ड गोल्ड बॅलन्स देण्याचा विचार सुरू आहे.
म्हणजे जसे तुमचे शेअर्स डीमॅट खात्यात अभौतिक स्वरूपात असतात, तसंच तुमचं सोनं डिजिटल स्वरूपात तुमच्या गोल्ड सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये दिसेल. तुम्ही कमीत कमी 10 ग्रॅम सोनं यात जमा करू शकता आणि जास्तीत जास्त कितीही. मुदत संपल्यावर तुम्हाला 2 पर्याय असतील. एकतर तुम्ही तितक्याच वजनाचं शुद्ध सोनं परत घेऊ शकता किंवा त्या दिवशी सोन्याचा जो बाजारभाव असेल त्यानुसार रोख रक्कम घेऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर लागणारा टॅक्स. या योजनेतून मिळणाऱ्या व्याजावर आणि मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या नफ्यावर कोणताही प्राप्तिकर किंवा कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही. हे पूर्णपणे करमुक्त असेल. तुम्हाला आठवत असेल, नुकत्याच आलेल्या 2026च्या बजेटमध्ये सरकारने सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स कॅपिटल गेन टॅक्स लावलाय. त्यामुळे आता कागदी सोन्यापेक्षा घरातलं खरं भौतिक सोनं या नव्या योजनेत ठेवणं जास्त किफायतशीर ठरणार आहे आणि इन्कम टॅक्सच्या छाप्यांची भीती बाळगण्याचंही कारण नाही. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे जुनेच नियम इथे लागू आहेत. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, उदाहरणार्थ विवाहित महिलेसाठी 500 ग्रॅम, अविवाहित महिलेसाठी 250 ग्रॅम आणि पुरुषासाठी 100 ग्रॅम सोन्याची पावती किंवा उत्पन्नाचा स्रोत मागितला जात नाही. त्यामुळे सामान्य कुटुंबांना घाबरण्याचं काहीच कारण नाही. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. सरकारचं लक्ष आहे की या नव्या योजनेतून किमान 1000 टन सोनं बँकेत आलं पाहिजे. 1000 टन म्हणजे आपल्याकडच्या एकूण सोन्याच्या फक्त 3-4%. पण जर एवढं सोनं जरी यशस्वीपणे बाजारात आलं तर अर्थव्यवस्थेत एका झटक्यात 80 ते 90 अब्ज डॉलरची तरलता निर्माण होईल. बँकांकडे प्रचंड पैसा येईल. तो पैसा ते उद्योगांना कर्ज म्हणून देतील. पायाभूत सुविधा उभ्या राहतील. दुसरीकडे 1000 टन सोनं देशातच उपलब्ध झाल्यामुळे पुढची किमान 2 वर्ष आपल्याला बाहेरून 1ही ग्रॅम सोनं आयात करावं लागणार नाही. विचार करा, आयातीवर खर्च होणारे 71 अब्ज डॉलर्स वाचतील. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची मागणी कमी होईल. आपला रुपया अचानक ताकदवान होईल. रुपया मजबूत झाला की आपली सगळीच आयात स्वस्त होईल. पेट्रोल डिझेलचे भाव आटोक्यात राहतील आणि थेट महागाई कमी होईल. म्हणजे तुमच्या तिजोरीत पडून असलेला तो एक सुवर्णहार, जो आजवर फक्त जागा अडवून होता, तो आता देशाच्या अर्थव्यवस्थेचं चाक फिरवणार आहे. एका अनुत्पादक संपत्तीचं म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंटचं रूपांतर आता प्रोडक्टिव्ह कॅपिटलमध्ये होणार आहे. तुर्की या देशाने असंच मॉडेल वापरून त्यांच्या देशातलं अंडर द पिलो असलेलं 40 टनाहून अधिक सोनं यशस्वीपणे बँकिंग व्यवस्थेत आणलेलं होतं. आता भारत तोच प्रयोग खूप मोठ्या स्तरावर करतोय. फक्त आता प्रश्न उरतो तो आपल्या मानसिकतेचा. आपण आपल्या सोन्याकडे फक्त एक दागिना म्हणून बघणार की देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारं एक इंजिन म्हणून? येत्या काही आठवड्यात जेव्हा ही नवी गोल्ड स्कीम अधिकृतपणे लॉन्च होईल तेव्हाच या प्रश्नाचं खरं उत्तर मिळेल. कारण ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.